हां, आता मी ते फूड एक्सट्रुडर बनवलं आहे. तर त्याचे हे वेगवेगळे प्रकारचे पार्ट्स आहेत. मी आता तुम्हाला जवळून दाखवतो आहे आणि त्यांचे नावं पण सांगतो आहे. हे आहे फूड एक्सट्रुडर एक्सटर्नल बॅरल. फूड एक्सट्रुडर एक्सटर्नल बॅरल हा एक साधा ॲल्युमिनियमचा पाईपसारखा पाईप आहे बघा. ठीक. त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये जे तुम्हाला म्हणजे मटेरियल टाकायचं आहे त्याला पुढे पुढे ढकलण्यासाठी हा एक स्टेनलेस स्टीलचा फूड ग्रेडचा, ज्याला आपण ऑगर किंवा मेकॅनिकल भाषेत कन्व्हेअर असं म्हणू शकतो, की जो असा फिरल्यानंतर मी फिरवून दाखवतो आहे. हा फिरल्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं जे मटेरियल असतं ते पुढे पुढे ढकलतो आणि हा जो आहे पार्ट हा ह्याच्यामध्ये असा इथून आतमध्ये जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा जो आहे हा भाग आणि हा भाग ह्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी लागणार आहे. तर त्याच्याकरता मी ही अशी एंड कॅप बनवली आहे बघा. ही एंड कॅप जी बनवली आहे ती एंड कॅप ह्या पार्टला इथे अशी सपोर्ट करते आणि सपोर्ट करण्याबरोबरच ती ह्याच्यामध्ये अशी आतमध्ये ह्याच्यात जाते, एंट्री होते. आता हे म्हणजे स्मूथ फिरायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी काय केलं, हे एक छोटं बेरिंग जे आहे ते याच्यामध्ये असं टाकणार मी ते बेरिंग आणि लॉक करून टाकणार त्याला. ठीक आहे. हे इथपर्यंत झालं. आणि आता दुसरा हा जो इकडला भाग आहे तर आता आपण ह्याला इथे कसं होल करणार आहे की ज्याच्यामध्ये पिठाचा कणकेचा गोळ्यासारखा किंवा रव्याचा असा मऊसर जे हे असतं पदार्थ असतात, मऊ म्हणजे साधारण कणिक मळतो आपण तशी, ते आपण इथून याला एक छोटं छिद्र करणार आहे. ते करायचं राहिलं आहे तर ते माझं आज पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मी सगळी असेंब्ली करून तुम्हाला दाखवेल. तर इथे एक छिद्र जे झालं ते कशासाठी, तर पिठाचा कणकेचा गोळा म्हणा किंवा तुम्हाला चकली करायची असेल किंवा काही असे वेगवेगळे पदार्थ करायचे असतील तर ते तुम्ही इथून त्याच्यामध्ये टाकायचं की जेणेकरून ते ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आतमध्ये बॉडीमध्ये आणि हे फिरल्यानंतर तो पदार्थ पुढे 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 असा सरकत जाईल. ठीक आहे. आता ह्या बाजूला सपोर्टसाठी मी एक अशा टाईपचं एक नोझल किंवा तुम्ही नोझल म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट कम एक्सट्रुडर असं एक बनवलं आहे. ते सपोर्ट आणि एक्सट्रुडर हे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे एंट्री होणार आहे याच्यामध्ये असा. ठीक आहे. आता हा जो बाहेर भाग निघतो आहे कुठला, हा जो बाहेर भाग निघतो आहे ते या भागाला हा फक्त सपोर्ट करता आणि यांनी जे ढकललेलं पुढे पुढे आणलेलं जे मटेरियल आहे ते बाहेर पडायला कुठेतरी जागा पाहिजे म्हणून हे सगळे गोल जे होल्स आहेत ते मी केलेले आहेत. त्याच्यानंतर येतं की हा एक पार्ट आहे. हा पार्ट काय, तर हा जसा सपोर्ट म्हणजे याच्यातनं मटेरियल येतं तर ते कुठेतरी बाहेर पडायसाठी आपल्याला जागा पाहिजे म्हणून हा सिलेंडर एंड कॅप आपण म्हणूया याला सिलेंडर एंड कॅप. तर अशी सिलेंडर एंड कॅप मी बनवलेली आहे. ठीक आहे. आता सिलेंडर एंड कॅप बनवल्यानंतर ह्याला मी नोझल असं नाव दिलेलं आहे की ज्याच्यामधनं तुमचं फायनल शेप जो आहे मटेरियलचा तो बाहेर असं येणार याच्यामधनं. तर तुम्ही हे बघू शकता की ही अशी पिन टाईप आहे आणि आतमधून याला असं पूर्ण छिद्र होल केलेलं आहे, थ्रू होल. आता हा जो पार्ट आहे हा
ह्याच्यामध्ये असा जाणार असा आणि त्याच्यात जाऊन हा पार्ट असा येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इथे आल्यानंतर हे जे आपलं सिलेंडर जे आहे, जी बॉडी आहे, ती बॉडी ह्याच्यामध्ये एंट्री करणार आणि ह्याच्यात एंट्री केल्यानंतर इथे असं एक छोटं छिद्र दिलं आहे थ्रेडिंगचं, की जे हे मागे सरकून याला होल पाडून इथून त्याला आपण लॉक करू शकतो, की जेणेकरून हे बाहेर येणार नाही. हां, पुढील हे आता एवढं झालं. त्याच्यानंतर आता हा जो भाग आहे तो हा भाग आपण म्हणजे याला दोन प्रकारे वापरू शकतो. जर तुम्हाला अगदी सरळ एखादा शेप काढायचा असेल, सरळ, तर या भागाला आपण जर स्टेडी केलं किंवा फिरवलं नाही तर तो सरळ असा शेप निघेल. समजा आता तुम्हाला फॉर दाखवतो एक्झाम्पल. हे जे आहे ही अशी मी चकती प्लॅस्टिकची बनवली आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या चकतीला मी आता हा अशा प्रकारे त्याला सेंटरला होल मारणार आहे. म्हणजे समजा तुम्ही चांदणी शेप याला म्हणू शकता, चांदणी शेपसारखं. हां, तर हे चांदणी शेप जो आहे तो शेप जो आहे हा सगळ्यात शेवटी ह्या इथे असा पाईपला इकडे तो कनेक्ट होणार आहे. असे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही अशा ज्या चकत्या आहेत त्या तुम्ही असे बनवू शकता वेगवेगळे. म्हणजे बाहेर जे मटेरियल येईल त्याचा असा शेप राहील, अशा प्रकारचा हा असा राहील. आता हे जे तुम्हाला मी कागदावर दाखवलं आहे तर असंच शेप मी याच्यामध्ये कट करून घेणार आहे. ह्याला म्हणतात, याला आपण साध्या सोप्या भाषेत एंड डाय म्हणू शकतो. मराठीमध्ये नक्की डायला आहे साचा आपण म्हणू शकतो. तर हा आपण असा याच्यामध्ये ड्रिलिंग वगैरे करून हा साचा बनवणार आहे. त्याच्यानंतर हे मी एक युनिट मार्केटमधून घेतलं आहे की मला जसं पाहिजे होतं तसं. तर हे जे आहे हे वॉर्म आणि वॉर्मवेल ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो तसं मी हे बनवलेलं आहे. वॉर्म आणि वॉर्मवेल ड्राईव्ह, की जर हा जो भाग आहे ह्याला जर मी फिरवलो तर हा मधला भाग असा हळूहळू फिरेल. म्हणजे बाहेरचा भाग स्टेडी राहील आणि हा मधला भाग असा फिरेल. आता हा जो भाग आहे हा मी ही जी पिन आहे आपली सेंटरची पिन, ह्या पिनवर मी या पिनवर मी असा इकडे चढवेल सेंटरला. दाखवतो आता तुम्हाला. बघा आता जरा थोडा वेळ कॅमेरा हे झाला आहे, काय हरकत नाही. हा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की मी हे इथून याला चढवणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा प्लॅस्टिकची कॅप आहे ही याची. इथून आपण याला गोल फिरवायचं इथून याला. तर हा असा तुम्हाला एकंदरीत हा शेप दिसतो. तर हा जो भाग आहे कुठला, हा आतला जो तुम्हाला आतला चौकोनी भाग हा जो दिसतो आहे त्या चौकोनी भागामध्ये एखाद्या गोल फिरणारी छोटी मोटर जी असते त्याचा शाफ्ट त्याच्यामध्ये जाऊन ह्याला तो गोल फिरवेल आणि ते फिरल्यामुळे हा इथून फिरवल्यामुळे हा फिरवेल आणि हा जो पार्ट आहे आपला हा पार्ट आतून असा आहे की जो इथे तुम्हाला दिसतं आहे बघा. इथे दोन असे लग ज्याला आपण म्हणू ड्रायव्हिंग एंडचा, हा इथे असं चौकोनी भागवर आलेला दिसतो आणि हा इथे कसं चौकोनी भागवर आले. तर असे दोन भाग आणि त्याच्यामध्ये फसण्यासाठी पक्क फसण्यासाठी मी हा असा पार्ट बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि जो पार्ट जो आहे हा पार्ट माझा आता बरोबर ही जी खाच दिसते आहे या मेटलची इथली, ही या खाचेमध्ये हा खाच असा जाऊन बसेल झालं. आणि हा बसल्यानंतर आता हा याच्याबरोबर लॉक झाला आणि हा जो भाग आहे हा मी तुम्हाला असं दाखवलं
हे ह्याच्यावर हात चढणार आहे म्हणून याच्यावर हा असा ह्याच्यामधून आतमध्ये जाणार आहे बरोबर हे सगळं. आणि ह्याला मधली पिन ती आहे ती गोल फिरण्यासाठी आणि लॉक होण्यासाठी मी असं इथं एक स्क्रू लावण्यासाठी इथे एक असं टॅपिंग दिलेलं आहे. आता हे जे टॅपिंग दिलेलं आहे आणि ही जी मी तुम्हाला एंड आय जी म्हणाले तर एंड आय जी आहे ते एंड आयमध्ये ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या चकत्या ज्या मी हे प्लॅस्टिकचं खरेदी केलं आहे विकत नाही टोकन ज्याला मार्केटमध्ये टोकन म्हणतात हे आपले साधे चहाचे दुकानदार वगैरे असतात त्यांच्याजवळ असतात तसे मी वेगवेगळे एक 100चं पॅकेट घेतलेलं आहे. आता 100चं डिझाईन एवढे मला शक्य नाही करणं पण जे नॉर्मल साच्यामध्ये डिझाईन असतात तर ते वेगवेगळ्या प्रकारचे जे डिझाईन अवेलेबल असतात त्याच्या व्यतिरिक्त वेगळे शेप मी घेणार आहे की समजा हा असा चौकोनी शेप झाला हा असा हे झाला की म्हणजे समजा पातळ फाफडा वगैरे असतो फाफड्याचं पीठ त्याचा असं जर असं शेप आपल्याला द्यायचा असेल असा जर काढायचा असेल तर हे लावायचं. चकली वगैरे असते चकलीचा शेप चांदणीसारखा बाहेर काढायचा असेल तर हा लावायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्याची जी असेंब्ली आहे म्हणजे हा जो आहे ह्याला मी एक ड्रायव्हिंग मोटर जोडणार आहे ती आता तुम्हाला दाखवतो. एक मिनिट ही ड्रायव्हिंग मोटर म्हणजे ही जी ड्रायव्हिंग मोटर आहे ही मी अशा इथे या शाफ्टला इथे याची जोडणी करणार आहे ह्या एंडला. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर हे सगळं असं असेल बघूया हा असा हा भाग ह्याच्यावर चढलेला असेल ते दाखवतो तुम्हाला. हा असा त्याच्यानंतर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये ते दाखवतो. हा इथे चढलेला असेल त्याच्यानंतर हा भाग जो आहे हा असा हा भाग जो आहे हा दिसतो ना हा इथे असेल आणि हा जो भाग आहे हा याच्यावर दाखवतो. हा भाग असा याच्यावर पूर्ण असेल की जो हळूहळू इकडे आणून मी याला इथे असा असेंब्ली त्याला लॉक करणार आहे. आणि अशा प्रकारे हे झाली नुसती पार्टची आणि माझ्या असेंब्लीची ओळख. आणि दुसरं एक राहिलं की हे जे स्क्रू आहे हा गोल फिरवण्यासाठी मी ही एक DC मोटर वापरली आहे. ह्याची स्पीड जी आहे ही जर्मन मोटर आहे पण याची स्पीड जास्त 3300 RPM तुम्ही बघू शकता. एवढी तिथे एका मिनटाला 3300 RPMवर फिरते आणि 24 व्होल्टवर ही मोटर चालते. म्हणजे हे तुम्ही घरगुती समजा लहान मुलं नाही म्हणू शकत शाळेकरी मुलांनी वापरलं किंवा घरातील स्त्रियांनी जरी हे यंत्र वापरलं तरी त्यांचं काम सुलभ होईल. आणि मुख्य म्हणजे की स्त्रियांनी किंवा लेडीज लोकांनी वापरताना यांना कुठल्याही प्रकारचा शॉक वगैरे बघू नये किंवा इजा होऊ नये
म्हणून माझा उद्देश हा होता की ही 24 व्होल्ट डी सीची मोटर वापरायची, म्हणजे याने काही होणार नाही. आता ही 24 व्होल्ट मोटरची डी सी जी आहे, तर ही 24 व्होल्ट आता कुठून आणायचं? आपल्या घरात तर 240 व्होल्ट असतात. तर त्याच्याकरता आपण एक हे करूया, हे त्याच्याकरता हे आपण असं एक आपल्या पाण्यातलं हे जे असतं वॉटर फिल्टर वगैरे असतं, त्याच्यासाठी आपण असे एक ॲडॅप्टर वापरतो. ॲडॅप्टर दिसतं आहे व्यवस्थित? हां हां, असं जे ॲडॅप्टर वापरतो, तर ही ॲडॅप्टरची ही पिन ही जी आहे, ही आपल्या साध्या AC 240च्या याच्यात घरगुती वापरात जर लावली, तर याची हिरवी जी बाहेर आलेलं आहे, हिरवी जोडलेली, हे बघा, हे हां हे जे 2 आलेले आहेत, हे 2 वायर, ह्या 2 वायर मी ह्याला कशाला, हे इथे हिरवी आणि काळी वायर जी आहे त्याला कुठेही जोडली तरी काही हरकत नाही. फक्त तुम्ही उलटसुलट जोडली तर त्याचं फिरण्याची जी ही आहे डायरेक्शन जी आहे, म्हणजे त्याला आपण म्हणूया घड्याळाच्या दिशेने फिरणं. समजा उलटसुलट कशाही मी त्या 2 वायर इथे जोडल्या, तरी एकदा समजा घड्याळाच्या दिशेने फिरत असेल आणि उलटी मी केली तर ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेही फिरायला लागेल. त्याच्याप्रमाणे हा स्क्रू फिरेल. आता हा स्क्रू जो आहे हा राईट हँडेड थ्रेडेड याला म्हणतात, तसा ऑगर आहे. तसा मी बनवून घेतला आहे तो माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे. त्याच्यामुळे इथलं जे मटेरियल आहे हे पुढे 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 सरकण्यासाठी ह्याला मला घड्याळाच्या दिशेने असं जर बघा तुम्हाला दिसेल आता की समजा मी इथे असं काही एखादी वस्तू ठेवली तर ती हळूहळू हळूहळू पुढे कशी जाते हे तुम्ही फोटो जर बघितला तर तुम्हाला साधारण अंदाज घेईल की असं हे स्क्रू पुढे 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 सरकताना तुम्हाला दिसतो आहे, पण ॲक्च्युअल तो जागेवरच फिरतो आहे आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये टाकलेलं ते पुढे ढकललं जात आहे. तर अशा प्रकारे आज माझे पार्ट सगळे बनवून झालेले आहेत आणि जे काय थोडंफार काम माझं बाकी आहे, थोडं म्हणजे अतिशय थोडं आहे, की इथे फक्त आतमध्ये मटेरियल टाकायसाठी इथे मला एक छिद्र मारायचं आहे आणि त्याला असा एखादं नळी जोडून किंवा टी वगैरे जोडून वर आणायचं आहे, जेणेकरून मी हा जो भाग आहे ही सगळी असेंब्ली अशी जरी व्हर्टिकल अशी पेनसारखी अशी वापरली तरी दिवाळीचे फराळाचं सामान किंवा असं काय छोटं छोटं तुम्हाला मी आता सांगताना मला हसायला येतं आहे की चकल्या म्हणा किंवा इतर असे कडबोळीचे शेप म्हणा किंवा अजून काय जे काय असेल तर ते तुम्ही घरगुती बनवू शकता. ॲक्च्युअल मार्केटमध्ये जी मोठी यंत्र वगैरे मिळतात त्यांच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी असतात, सगळ्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल असतात, परंतु त्यांची असेंब्ली आणि हे जर बघितलं सगळं तर त्यांची किंमत फार म्हणजे अगदी मिडियम साईजच्या स्केलची की जी साधारण 3x3च्या टेबलवर बसू शकेल असं जरी छोटं यंत्र घेतलं तरी त्याची मार्केटमध्ये मी किंमत काढलेली आहे 2-3 ठिकाणी. तर त्याची किंमत जी आहे ती साधारण 1.5 ते 2.25 लाखाच्या दरम्यानही आहे आणि त्या जास्त किमतीमुळे प्रत्येकाला ती घेणं शक्य होत नाही. तर त्याच्याकरता मी ही अशी एक छोटी मशीन तयार केली आहे आणि मी ही आता हा लोड करतो आहे हा व्हिडिओ आणि उद्यामध्ये हे सगळं इथलं काम झालं की जसं तुम्हाला म्हटलं ना इथे मला एक छिद्र पाडायचं आहे, एका ठिकाणी कुठे लॉकिंग करायचं आहे, अशी बारीक 2 छोटी कामं राहिली आहेत. तर ती पूर्ण झाली की मी याची फायनल असेंब्ली करून तुम्हाला मी एक पिठाचा गोळा म्हणण्यापेक्षा तुम्ही चकलीचं पिठाचं भाजणीचं जे आपण करतो त्याच्यासाठी जे मटेरियल आहे ते आता तयार करून नंतर तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये टाकून फिल्ड करून आणि हे सगळं जे आहे माझं पिन झाली, ही मोटर झाली, बाकी हे सगळे पार्ट आहेत, ही असेंब्ली करून तुम्हाला फायनल प्रॉडक्ट म्हणजे आउटपुट
आउटपुट म्हणजे काय की ह्याच्यातनं बाहेर पडणारा जो शेप आहे, चकलीचा शेप हा असा म्हणा किंवा असा चौकोनी म्हणा किंवा हा असा फाफड्याचा शेप असतो पातळ असा, असे वेगवेगळे शेप तुम्ही काढू शकाल. पण आता थोडं काम बाकी राहिल्यामुळे मी असेंब्ली याची करू शकत नाही आहे. तर उद्यापर्यंत याची असेंब्ली नक्कीच होईल. आणि हे करताना माझं फक्त मनामध्ये जे असतं इनोव्हेटिव्ह छोटे छोटे प्रॉडक्ट हे मी विचार धरून करतो. ह्याला कुठलंही कोणाचंही म्हणजे हे आयडिया किंवा असं घेतलेलं नाही आहे. होऊ शकतं की माझ्या बऱ्याच आयडिया ज्या आहेत त्या कोणाशी मॅच होत असतील किंवा याच्यातले काही पार्ट मॅच होत असतील, पण ही माझा छंद आहे आणि त्याच्यामुळे मी करतो. धन्यवाद. आवडल्यास लाईक करा.